ठाणे महानगरपालिकेतील विविध विभागांमधील अधिकाऱ्यांची बैठक घेत आमदार संजय केळकर यांनी चर्चा करून कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लावलेत। यामध्ये TDRF, सफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, सुरक्षा रक्षक, विविध वर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचाही समावेश होता। यावेळी प्रलंबित प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत तातडीने प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना करण्यात आल्या। आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, आस्थापनाचे उपायुक्त जी गोदापुरे, वैद्यकीय अधिकारी उमेश बिरारी आणि अन्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली। याबाबतची माहिती पत्रकारांना देताना केळकर यांनी जो घाणीत काम करतो तो सफाई कामगार अशी आमची भूमिका असल्याचं सांगितलं। सफाई कामगारांच्या अनुकंपा वारसा हक्क प्रकरणी 8 जानेवारी रोजी न्यायालयात प्रकरण असून लाडपागे समितीने दिलेल्या शिफारशी स्वीकारल्या जातील असा विश्वासही केळकर यांनी व्यक्त केलाय। शिक्षण विभागात ठोक पगारावर अनेक शिक्षक 10 ते 15 वर्ष काम करत असून त्यांना अद्याप नियमित करण्यात आलं नाही। त्यांना सेवेत कायम करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठवून मान्यता घेण्यात येणार असल्याचंही केळकर यांनी सांगितलं। महापालिकेत दर महिन्याला अनेक कामगार निवृत्त होत असून सध्या सुमारे 4 ते 5 हजार कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे। एक कर्मचारी 4 कर्मचाऱ्यांचे काम करत असून काही अधिकाऱ्यांकडे एकाहून जास्त जबाबदाऱ्या देण्यात आल्यात। कर्मचाऱ्यांची महाभरती करण्याबाबतही अधिकाऱ्यांशी चर्चा झाली। लवकरच याबाबतचा निर्णय होऊन कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होणार असल्याचंही केळकर यांनी सांगितलं। आस्थापना, छत्रपती हॉस्पिटलचे आस्थापना बघणारे अधिकारी, अतिरिक्त आयुक्त अशी सगळ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि कामगारांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या उपस्थितीत मी बैठक घेतली। ठाणे महापालिकेमध्ये हजारोने कामगार कर्मचारी काम करतात आणि निरनिराळ्या विभागामध्ये अनेक प्रकारच्या, मग त्याच्यामध्ये महिला कर्मचारी आहेत, शिक्षिका आहेत, पुरुष कर्मचारी आहेत, आमचे सफाई कामगार आहेत, असे चालक, वाहक, वैद्यकीय, आरोग्य कर्मचारी, अगदी NDRFचे देखील TDRFचे देखील कर्मचारी जे आहेत त्यांचेही सर्व प्रश्न असे 15 ते 16 प्रकारचे विषय आज आम्ही चर्चा केली। एक तर मी कुठली युनियन नाही चालवत, मी कामगार मित्र म्हणून नेहमीच वैयक्तिक आणि समूहाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आलेलो आहे आणि त्या अनुषंगाने ही बैठक आम्ही आयोजित केली। काही विषय जे यांच्या अखत्यारीमधले आहेत ते विषयाचे निर्णय जे आहेत ते ताबडतोब झाले। उदाहरणार्थ 10, 20 आणि 30 आश्वासित प्रगती योजना जी आहे ती लागू करण्यासंबंधी अनेक महिने जे आहे ते प्रलंबित होतं। 7व्या वेतन आयोगानुसार त्यांना ती प्रगती योजना लागू करायला पाहिजे, तर ती योजना जी आहे ती 10 ची जी योजना आहे ती पूर्णत्वाला आली आहे आणि ती ताबडतोब लागू होणार आहे आणि पुढचे जे आहे ते पुढच्या 2 महिन्यामध्ये लागू केली जाईल। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अभिप्रेत असणारे तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे बदलते या संकल्पनेतून शिवसेना गटनेते आणि माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी ठाणे शहराच्या वतीनं सार्वजनिक गणेशोत्सवात ठाणे बदलते देखावा साकारत ठाणे बदलते या उपक्रमाचा प्रचार प्रसार शुभारंभ स्वातंत्र्यवीर सावरकर नगर येथे केला होता। तर गणेश विसर्जन मिरवणुकीत चळचळती तरुणाईचा ब्रो ठाणे बदलते हा विषय घेण्यात आला। तसंच लोकसहभागातून डीप क्लीन ड्राईव्ह, स्वच्छता देवीचा सत्कार आदी उपक्रमही राबवण्यात आले। येणाऱ्या नवीन 2025 या वर्षात अग्निदूत, अग्निशमन कसं करतात या ठाणे बदलते या उपक्रमात ठाणेकरांमध्ये अग्निसुरक्षेच्या दृष्टिकोनातून जागरूकता निर्माण होण्यासाठी लोकमान्य नगर शिक्षण मंडळ आणि बारटक्के फाउंडेशन संयुक्त विद्यमानं आयोजित शुक्रवार 3 जानेवारी 2025 रोजी दुपारी 1 ते 3 या वेळेत भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर आणि राजे ठाकूर ज्युनियर कॉलेज, स्वातंत्र्यवीर सावरकर नगर या शैक्षणिक आस्थापनांमध्ये शहरात आगीच्या घटना कुठेही घडल्यास
त्याला तोंड देण्यासाठी ठाणे महानगरपालिका अग्निशमन यंत्रणा कशी 24 तास सज्ज असते याची माहिती, नागरिकांची कर्तव्य, आग प्रतिबंधक उपाययोजना, आपत्कालीन उपाययोजना आणि कारवाई प्रात्यक्षिकं, मॉक ड्रिल ठाणे महानगरपालिका आणि पोलीस दलाची मदत घेऊन विद्यार्थ्यांना दाखवणार आहेत। त्यामुळे समस्त ठाणेकरांनी कोपरी पाचपाखडे विधानसभा मतदारसंघात लोकमान्य नगर शिक्षण मंडळ आणि 12% फाउंडेशन आयोजित या अग्निदूतांचे अग्निशमन मॉक ड्रिल उपक्रमास भेट द्यावी, सहकार्य करावं असं आवाहन शिवसेनेचे गटनेते माजी नगरसेवक दिलीप 12% यांनी केलं आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याचं पाहायला मिळतंय। अशातच मुंबऱ्यात फळ विक्रेते आणि मराठी तरुण यांच्यात मराठी बोलण्यावरून झालेल्या वादानं स्थानिक पातळीवर खळबळ उडाली आहे। मराठी बोलण्यावरून झालेल्या वादानंतर जमावानं मराठी तरुणाला कान पकडून माफी मागायला लावली। या सगळ्या प्रकारावरून मनसे आक्रमक झाली असून ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी मारहाण करणाऱ्यांना इशारा दिलाय। यासोबतच अविनाश जाधव यांनी आता भोगा कर्मचाऱ्याची फळं असंही म्हटलं आहे। मुंब्रा येथे एका मराठी तरुणाने फळ विक्रेत्याशी मराठीत बोलण्याची मागणी केल्यानं हा प्रकार घडला। ही मागणी विक्रेते आणि तरुण यांच्यात वादाचं कारण ठरली। वादावादी दरम्यान हे प्रकरण चांगलंच तापलं आणि उपस्थित जमावानं हस्तक्षेप केला। यानंतर या मराठी तरुणाला मुंब्रा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। तेथे त्याच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली। या दरम्यान जमावानं तरुणाला धमकावत माफी मागायला लावली। या घटनेचा व्हिडिओ काढून तो व्हायरल देखील करण्यात आला। या प्रकरणावरून आता नव्या वादाला तोंड फुटले। मनसे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे। मराठी बोलणं गुन्हा ठरलाय, मराठीसाठी माफी मागावी लागते, तेही महाराष्ट्रात। हे आता मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रत्येक चौकात होणार आणि मराठी माणूस फक्त पाहत राहील। याचसाठी महाराष्ट्राला राजसाहेब हवे होते, आता भोगा कर्माची फळं, असं अविनाश जाधव यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे। मराठी माणसांच्या बाबत आता अपमानास्पद गोष्टी घडायला लागल्यात। या लोकांची इतकी हिंमत होतेच कशी की हे व्हिडिओ रेकॉर्ड करून मराठी बोलणार नाही असं सांगतात आणि तो व्हिडिओ व्हायरल देखील करतात। जर असंच घडत राहिलं तर मराठी माणसाचं अस्तित्व विकोपाला येईल। सत्ता परिवर्तन झाल्यानंतर या सगळ्यांमध्ये हिंमत वाढली आहे। भविष्यात मराठी माणसांवरील हल्ले वाढतील कारण यांच्या हिमती वाढायला लागल्यात। यांना जर आत्ताच ठेचलं नाही तर भविष्यात मराठी माणसाला चौकाचौकात मारलं जाईल। त्यामुळे माझी मराठी माणसांना विनंती आहे की सर्वांनी एकत्र या, असं आवाहन अविनाश जाधव यांनी केले। त्या दिवशी यांना ट्रेनमध्ये जाताना मारतील, ज्या दिवशी यांना चौकात मारतील, ज्या दिवशी यांना घरात मच्छी बनवली किंवा मटण बनवलं म्हणून मारतील ना, त्या दिवशी यांना कळेल राज ठाकरेंना चॅलेंज करायची या महाराष्ट्रात कोणाची हिंमत आणि कोणी केली तर त्याला घरात घुसून मारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। राज ठाकरेंची याबाबत काही आता त्याला मनसेची सुरक्षा मिळालेली आहे। मी तुम्हाला सांगतो, याला मनसेची सुरक्षा मिळाली। कॅमेऱ्यात कोण कोण आहेत आम्ही पाहिलेले आहेत। याला हात लागला तर त्यांना पण हात लागणार। ते काय मुंबईच्या बाहेर पडणार नाहीत का? ज्या दिवशी भेटतील आमच्या रेडियसमध्ये त्या दिवशी त्यांना ते आमच्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल। राज ठाकरेंची या संदर्भात काही चर्चा झाली नाही साहेबांची अजून याबद्दल काही चर्चा झालेली नाही, पण मला खात्री आहे की जी आमची भूमिका आहे ती सन्माननीय राजसाहेबांची भूमिका असेल। आणि पोलीस ठिकाणी पत्र व्यवहार करणार का? आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन भेट देणार आहोत। आम्ही DCPना जाऊन भेट देणार आहोत आणि DCPना विनंती करणार आहोत की या ज्या घटना ठाणे जिल्ह्यात, प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात घडतात। सन्माननीय राजसाहेबांनी मागे म्हटलं होतं, तुम्ही ते साहेबांना गांभीर्याने, महाराष्ट्रात तसं लोक ते काय बोलतात ते गांभीर्याने घेत नाहीत आणि कालांतराने त्यांना कळतं। साहेब जे म्हणत होते ना एवढे दिवस की ठाणे हा एकमेव असा जिल्हा आहे जिथे 7 महानगरपालिका झाल्या। ही लोकं आलेली कोण आहेत? ही 30 लोक आहेत जी बाहेरनं आली आहेत।
आणि तीच लोक जी आता दाद दाखवत आहेत आपल्याला. मुंब्रा येथे एका मराठी तरुणानं फळविक्रेत्याला मराठीत बोलण्याचा आग्रह धरल्यानं त्याला कान पकडून माफी मागायला लावल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. माफी मागण्यास लावणाऱ्या 20 ते 25 जणांनी मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातल्याचंही समोर आलंय. आम्ही सांगतो तसेच गुन्हे दाखल करा, आरोपीला तात्काळ अटक करा असं म्हणत त्यांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे मनाई आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. टायगर भागात राहणारा 21 वर्षीय मुलगा गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास मुंब्रा येथील कौसा भागात फळ विक्रेत्याकडे फळ खरेदी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी फळ विक्रेता याच्याशी हिंदीत बोलू लागला. त्यामुळे मराठीत बोला असं तो तरुण फळ विक्रेत्याला म्हणाला. त्यामुळे फळ विक्रेता आणि तरुणामध्ये वाद झाला. या वादानंतर फळ विक्रेत्यानं त्याच्या सहकाऱ्यांना बोलवले. ते सहकारी आल्यानंतर त्यांनी तरुणाला कान पकडून माफी मागण्यास भाग पाडलं. तसंच तो माफी मागत असल्याचं मोबाईलवर चित्रीकरणही केलं. या घटनेनंतर फळ विक्रेता त्याच्या सहकाऱ्यांसह मुंब्रा पोलीस ठाण्यात गेला. तसंच त्या तरुणाविरोधात त्यानं तक्रार दाखल केली. तरुणाविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय. दरम्यान याच वेळी त्या फळ विक्रेत्यासोबत आलेले 20 ते 25 जण तरुणावर गुन्हा दाखल करण्याची घोषणाबाजी करू लागले. आम्ही सांगतो तसेच गुन्हे दाखल करा, आरोपीला तात्काळ अटक करा अशी आरडाओरड करू लागले. मुंब्रा पोलिसांनी आता त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(3) 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.